या अवस्थेतही घरातलं काम करत जा हं. आपल्या शरीराची हालचाल असली ना म्हणजे मग नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. अहो हेच तर मी माझ्या दोन्ही सुनांना कायम सांगत असते. माझ्या लेकीला काम करायची काही गरज नाहीये. बाळा तू फक्त आराम कर. मम्मा तू किती चांगली आहेस. तू मला समजून घेतेस. नाहीतर माझ्या सासूबाई माझ्या मागेच लागलेल्या असतात. सुनबाई हे कर ते कर. तू काळजी करू नकोस. तुझी आई श्रीमंत घरची आहे. मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. अशीच थोडी नोकझोक होत त्या दोघींचं डोहाळे जेवण पार पडतं. मग सगळे पाहुणेही निघून जातात. काही दिवसांनंतर रमा आपल्या लेकीसाठी ट्रक भरून सामान पाठवते, ज्याच्यात बाळाचा पाळणा, खेळणी, कपडे, खूप सारं सामान होतं. आपल्या माहेरचा हा रुबाब बघून पारुल मॅडमचा गर्व जास्तच वाढतो. ती घरातलं कुठलंच काम करत नव्हती, पण गरीब सुनबाई हिमानी मात्र घरातलं प्रत्येक काम करायची.